श्रीराम जय राम जय जय राम। सद्गुरूची कामगिरी। सद्गुरूची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात. आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात. सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जागे करण्याचे काम करतात. मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले त्याने सद्गुरू खरोखर केला असे म्हणावे. एखादा सुखवस्तू गृहस्थ मी स्वस्थ आहे असे म्हणतो, पण ते काही खरे नाही. मन जोवर गिरक्या मारते तोपर्यंत तो स्वस्थ आहे असे नाही म्हणता येणार. शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात. जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्गुरू उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु. जे चिरकाल टिकते ते गुरुपद समजावे. खरोखर सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरुने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन. संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्त्वाचा आहे. पुष्कळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्ये ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो. त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल. आपले कर्तव्य कोणते ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात. रथ आहे खरा, पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल तर रथ कुठेतरी जाईल. केवळ गाडी माझी आहे म्हणून मी मालकाला चालवता येणार नाही. साधी बैलगाडी सुद्धा चालविता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवितो आणि खड्ड्यामध्ये पडतो. सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मग कसलाच धोका उरणार नाही. आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार अशी वृत्ती बनवून आपले हवेपण कमी होईल. मनाची ही वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल. असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल. पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. संतचरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीमणाचे श्लोक 47. मणी लोचनी श्री हरितोची पाहे, जनी जाणता भक्त होऊनी राहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. या श्लोकापासून पुढे 10 श्लोकात सर्वोत्तम अशा ईश्वराचा दास कसा असतो त्याचे गुणवर्णन केले आहे. सर्वोत्तमाचा दास त्याच्यासारखाच सर्वोत्तमच बनतो. येथे वर्णन केलेला दास हा उत्तम दास, पूर्णत्वाला पोचलेला ज्ञानी आहे. त्याच्या मनात म्हणजे अंतरंगात व लोचनात म्हणजे दृष्टीने दिसणाऱ्या बाह्य जगात दोन्हीकडे श्रीराम श्रीहरी तो कृपाळू परमेश्वरच त्याला दिसत असतो. जिकडे पाहे तिकडे हरी, हरी वीण तुझे नाही. अंतर्बाह्य रामरूपाने तो भरून गेलेला असतो. तो ज्ञानीही असतो अनभक्तही असतो. तो सर्वत्र राम पाहतो.
त्याचा जगाशी व्यवहार तसाच असतो. सर्वं खलिद्व ब्रह्मम हा बोध असूनही तो सगुणाचा उपासक असतो. मला ब्रह्म कळले आहे, मी आत्मतृप्त आहे, मी आता उपासना नित्यनेम साधना कशाला करू असे तो म्हणत नाही. कारण आचार उपासना सोडिती ते भ्रष्ट अभक्त दिसती. जलोतयांची महंती कोण पुसे. सिद्धपण न मिरवता लीनतेने हरिभक्त रामाचा सेवक म्हणून राहतो. प्रेमाने सगुणाची उपासना करतो म्हणूनच त्याला जाणता भक्त म्हटले आहे. आणि असे वागून तो लोकांचा आदर्श घालून देतो. तो लोकांना आदर्श घालून देतो. सर्वांमध्ये उत्तम त्या नाव सर्वोत्तम अशा श्रीरामाचा हा दास खरंच धन्य आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. ह्या शाश्वताला धरायचं कसं. गीता सांगते, अश्रद्धाना पुरुषा. आमची भगवंतावर श्रद्धाच नाही. श्रद्धा का नाही. उदाहरणार्थ आम्ही रोजच जीवन जगतो, उठतो, बसतो, कामाला जातो, येतो, झोपतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी उठतो. मी उद्या उठणार आणि परत कामाला जाणार ही श्रद्धा नव्हे का. औषध घेऊन मी बरा होणार ही श्रद्धा नव्हे का. कोणती गोष्ट अशी आहे की मी श्रद्धेशिवाय करतो. रामदास स्वामी धन्य त्याचे जिने कथा निरूपणे जन्म गेला. विश्वामध्ये संशय आहे. विश्वास बिघडू शकतो, परंतु श्रद्धेमध्ये संशय नाही. श्रद्धा बिघडणार नाही. सत्याची धारणा म्हणजे श्रद्धा. श्रद्धा एकदा बसली की बसली. खरा आनंद तुझ्यामध्येच आहे हे त्याचे मर्म आहे. तिथे खरी श्रद्धा पाहिजे. हे माणसाला खरे कळल्याशिवाय परमार्थ नाही. 1 रुपयासाठी आगीत उडी मारणारे लोक स्वसुखाच्या गोडीकडे कसे जातील. ज्ञानेश्वरीची ओवी. तरी पवित्र आणि रम्य तेवीची सुखोपायगम्य आणि स्वसुख परमधर्म वरी आणपा जेडी. गीता सांगते ना, नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्र इहि विद्यते. जगाला पावन करते ते पवित्र, कारण ते अत्यंत शुद्ध असते. ते परमात्म्याशिवाय कोणाचंच नाही. रामकृष्ण म्हणाले, जगात एकच गोष्ट अशी आहे जी आजपर्यंत उष्टी झाली नाही, ती म्हणजे परमात्मा. ज्ञान इतकं पवित्र आहे. तुम्ही सत्पुरुषाच्या पाया पडता का. ज्या देहात ते पवित्र ज्ञान राहते तो देहसुद्धा पवित्रच असतो. ज्ञान हे पवित्र आहे तसे ते रम्य आहे. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ज्ञानदेवा रम्य रमले समाधान. माझे समाधान असे आहे की मी त्यात रमून गेलो. रम्य याचा अर्थ त्या समाधानात भान राहत नाही. ज्ञानेश्वरी बाबा बेलसरे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.